ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. परभणी शिवसेनेत खरं तर नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळते. निवडणुका जाहीर होताच शिवसेनेमध्ये कुरबुरी सुरू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. काही नाराज शिवसैनिक लोकसभा प्रमुखांच्या घरी त्यांना भेट द्यायला आलेले आहेत. नेमकं काय त्यांची नाराजगी आहे आपण जाणून घेऊया. तुम्ही बी नाराज आहेत भैया? हो, मी नाराज. मी सध्या उपशहर प्रमुख आहे. काय कारण नाराजीचं? नाराजीचं कारण हे की मला डावलण्यात येत आहे. मागच्या वेळेस पण मला डावलण्यात आलं. मी 35 वर्षापासून काम करतोय आणि आताही मी उपशहर प्रमुख आहे आणि मला डावलण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जे दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना तो म्हणतात की तुम्ही कामाला लागा, तुमचं तिकीट फायनल आहे, आणि माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला डावलण्यात येत आहे. भैया, निवडणुका जाहीर झाल्या मात्र युती होणार की नाही, आघाडी होणार हे अजून निश्चित नाही. मग तुम्ही नाराज का इतक्या लवकर? सर्वांना जय महाराष्ट्र. मी प्रभाग क्रमांक 10 मधून विशाल तनपुरे इच्छुक असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख. नाराज असण्याचं कारण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी मी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेला प्रभागामध्ये पायाला भिंगरी बांधून फिरलो आणि 3100 मतं आपल्या प्रभागामधून धनुष्यबाण या चिन्हाला लोकांनी दिले आणि जिल्हा प्रमुखांनी नवीन उपऱ्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं म्हणून मी नाराज आहे. नाव कुठं जाहीर झालं अजून? तर आघाडी होणार भाजप सोबत, युती होणार की नाही, आणि त्यानंतर उमेदवारी. मग जाहीर कोणी केलं नाव अजून? जिल्हा प्रमुखाने जाहीर केलं, ते लोक फिरायले. तुमच्या प्रभागात? हो, प्रभाग क्रमांक 10 मध्ये. काय सांगाल? मी वामन रमाकांत मोरे, प्रभाग क्रमांक 4 मधून इच्छुक आहे. गेल्या आता झालेल्या विधानसभेला 958ची लीड मी माझ्या पेटीतून दिली होती. आणि आता सचिन पाटील म्हणून जे उबाटाचे होते त्यांनी आता BJPत गेले, सगळीकडे गेले. आणि आता जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी शब्द दिला की तू उभं टाक, मी तुझ्या माग आहे. त्याला जिल्हा प्रमुख आनंद भरोसेवर नाराज आहेत तुम्ही? नाराज, 100% नाराज आहेत. कारण की मी उपशहर प्रमुख होतो शिवसेनेचा. आम्हाला कोणतेही कॉल नाही, कोणताही मेसेज नाही, मिटिंगला या का, हे अन्याय का? म्हणजे मला हे प्रश्न पडलाय, सगळ्या परभणीकराला प्रश्न पडलाय की हे शिवसेनेचे ठेवलेत का BJPचे सगळे भरलेत, हे मला प्रश्न पडलेला आहे. ताई, निवडणुकीच्या तोंडावर पक्षासोबत नाराजगी कसं पक्षाला परवडेल? सर्वांना जय महाराष्ट्र. माझं नाव सुशीलाताई चव्हाण. मी जिल्हा संघटक आहे शिवसेनेची. आणि मी पण 30 वर्षापासून शिवसेनेत काम केलेलं आहे साहेब. आता हे नवीन आनंद साहेब दिलेले आहेत, आनंद भरोसे साहेब आपल्याला विधानसभेला दिले. आम्ही विधानसभेमध्ये बी निष्ठावंत होऊन सनी संध्याकाळच्या 11 वाजेपर्यंत फिरलो, सकाळी 10 वाजता घराच्या बाहेर निघून सनी. एवढ्या महिलांना मी ताईट करून सनी इतकं म्हणजे घराघराने फिरलोत, आम्ही पाया पडत फिरलोत. आम्ही कोणाच्या नाही पाय पडणार आहे, पण आम्ही आनंद साहेबासाठी पाया पडत फिरलो. तरी आता काय झालं? आता करणार आम्हाला आनंद साहेबांना आता विश्वासात घेईन. आम्हाला आम्ही पण उत्सुक आहे. माझा वार्ड क्रमांक 5 आहे. आम्हाला कोण्याच मिटिंगला त्यांनी बोलवलं नाही आणि कुठंच आम्हाला कोण्याच गोष्टीत विश्वासात घेत नाहीत. राजू कापसे पाटील लोकसभा प्रमुख आहे शिवसेनेचे, त्यांच्यासोबत बातचीत करूया. भाऊ, काय एवढी नाराजी? आता यांची नाराजी आहे. यांनी मला कॉल केला काल की अशा विषय आहे, तर या संदर्भात भेटायचं आहे. मी म्हणलं या. मी म्हणलं संघटनात्मक आता आतल्या गोष्टी आहेत या, निश्चितच वरिष्ठांशी चर्चा करून शिवसैनिकाला कसा न्याय देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि खरंच या सगळ्यांनी काम केलंय. ठीक आहे, घरामध्ये कमी जास्ती होत असतं, पण निश्चितपणे सगळ्यांना बसून यांच्यावर अन्याय होणार नाही ह्याची पूर्णपणे खबरदारी आम्ही घेऊ. अन्याय होत आहे असं कशा म्हणता येईल? कारण कालच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, आणखीन भाजपसोबत युती होणार की नाही हेच निश्चित नाही, त्यानंतर उमेदवारी. मग हे नाराजांना तुम्ही काय समजूत घातली की नाही की एवढा लवकर नाराज का? नाही, प्रश्न असा आहे, काय झालंय, भाजपच्या वतीने सर्रासपणे सांगत आहेत की युती झाली. पण युती झाली, युतीला आता मी लोकसभा प्रमुख आहे, अद्याप तर मला काही कोणी बोलवलेलं नाही. मग हे भाजपचे जे पदाधिकारी आहेत किंवा जे सो कॉल्ड नेते आहेत, हे जर म्हणत असतील युती झाली, तर युती झाली ऍक्च्युअली कोणासोबत? त्यांचं म्हणणं आहे की राज्यस्तरावर आम्हाला तसं मेसेज येतोय आणि राज्यस्तरावरच घोषित होईल अशी गोष्ट. नाही, वरून जर डिक्लेअर झालं तर ठीक आहे ना, युतीला आम्ही तयार आहेत. पण युतीमध्ये मग तुम्ही एका प्रभागामध्ये 5 जागा आहेत, तर तुम्ही 5च्या 5 भाजप लढणार म्हणतात. मग युती कुणासोबत झाली आहे तुमची? या नाराजीबद्दल काय सांगाल? नाही, या कार्यकर्त्याने गडबड केली का नाराजी व्यक्त करणार? नाही, ह्याचा एक रोष तो पण आहे. कारण की भाजपचे लोक सतत म्हणतायत की हे 4चा प्रभाग आहे, तर 4ही आम्हीच लढणार आहेत. मग 4ही जर तुम्ही लढणार आहेत, तर मग युती कुणासोबत झाली तुमची? कोणी परभणीत तर अजून आम्हाला कोणी बोलवलं नाही. आणि कुणासोबत जर माझ्या कार्यकर्त्यांसोबत युती झाली असेल तर त्याचं मला काही कल्पना नाही. लोकसभा प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतंय, मतांचं विभाजन होऊ नये? काल
भाजप नेते माजी आमदार सुरेश वरपुडकर म्हणले की मतांची विभागणी होऊ नये यासाठी शिवसेनेसोबत युती करावी. तुम्हाला लोकसभा प्रमुख म्हणून काय वाटते, भाजपसोबत युती करावं का शिवसेनेनं? भाजप सोबत निश्चितच युती केली पाहिजे, कारण की हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे आणि कार्यकर्त्यांच्या वेळेस असल्या पद्धतीने होणं हे चुकीचं आहे. कारण की शेवटी जो कार्यकर्ता आमदार खासदार घडवतो आणि त्याच्या वेळेस जर अशा पद्धतीने युती करायची नाही करायची असं होऊ नये. युती झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय भेटला पाहिजे, मी या मताचा आहे. आणि माझी एकच विनंती राहील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना, आपण जे जाहीरपणे म्हणत आहात की या प्रभागामध्ये आमचे चारीच्या चारी आम्ही लढू, त्याच्यामुळं हा संभ्रम होत आहे. त्याच्यामुळं आमचे जे पदाधिकारी आहेत, आमचे जे ज्यांना उमेदवारी उभा टाकायचं आहे, तर ते कन्फ्युजनमध्ये आहेत की युती झाली आणि सगळेच जर तुमचे, तर मग युती कोणासोबत झाली, हा एक आमचा प्रश्न आहे. या कार्यकर्त्यांची नाराजगी आहे, नाराजी कशी दूर करणार आणि कार्यकर्त्याची नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार का? निश्चितच आमचे संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब आहेत, हे आता 20 तारखेला येणार आहेत. यांच्यासमोर हे सर्व प्रश्न आणि ज्या शिवसैनिकांनी दिवसाचं रात्र करून काम केलेलं आहे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न हा मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. कारण की शाखा प्रमुखापासून संपर्क प्रमुख आणि लोकसभा प्रमुखापर्यंत मी संघटनेचे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला कार्यकर्त्यांच्या व्यथा कळतात. कारण की मी काय आयत्या पिठावर येऊन बसलेलो नाहीये. ही संघटना घडवण्यासाठी आयुष्य गेले माझं 40 वर्षाचं. कोण बसलं आहे त्या पीठावर? नाही, असे खूप काय असतात. आता मी आमच्या पक्षाचं किंवा भाजपचं असं कुणाचं म्हणत नाही, पण आजकाल इतके ते ट्रेंड झालाय, त्याच्यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं मला वाटतं. तर नाराज शिवसैनिक आहे. खरं तर त्यांची व्यथा मांडण्यासाठी ते लोकसभा प्रमुखां राजू कापसे पाटील यांच्या घरी आले होते आणि निश्चितच त्यांच्या समस्या जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी त्यांची समजूत घातलेली आहे. मात्र निवडणुका जाहीर होण्याआधीच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या विरोधात खरं तर काही शिवसैनिकांनी या ठिकाणी खुलेआम नाराजी व्यक्त केली आणि निवडणुकीच्या तोंडावर ते ही नाराजी शिवसेनेला कितपत परवडेल हेच पाहणं येणाऱ्या दिवसात औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.